ज्यावेळेस तुम्ही तुमचे चेहरे पाहिलो, आता मगाशी जी अर्चना होती मी ओळखलो नाही आहे, हे आशिष होता याला पण मी ओळखलो नाही आहे. नंतर त्यांची तुमची ओळख कळत झाल्यानंतर मला ओळखलं की ही पोरं, कारण तुम्ही समोर आम्हाला भेटायचे दिसायचे त्यावेळेला आम्ही तुम्ही युनिफॉर्ममध्ये तुम्हाला पाहिलं होतं. आता बरेच दिवस गेले, आता महेश मला वाटतं की आता अर्धचंद्र घेऊन जातो आहे असं वाटतंय, कारण त्यांच्या डोक्यावरचे जे काही लाईट आहे ते प्रतिबिंब त्यांच्या डोक्यावर होत आहे. म्हणजे ही माणसांची थोडीशी बदल होत चाललेली पाहिजे दिवस आहे. माणूस तसा राहत नाहीये, बालपण आले गेले घुमवले गुरुवार. पाचवीला तुम्ही जर विद्यार्थी जर तुम्ही बघितला असाल त्या ग्राउंडवर अक्षरशः पावसात तुम्ही खेळायचे, भिजायचे, ओलीचे पोहायचे, कमान होती, कारण ते बालपण पुन्हा येत नाही. कारण मी त्या शाळेमध्ये साधारणतः तुमच्यापेक्षा जास्त तुम्ही 6 वर्ष घालवला, तर मी त्या शाळेमध्ये 12-13 वर्ष मी त्या शाळेत घालवलो. तिथं सुंदर लिहिलेलं आहे की लाल माती, रंग उडालेल्या भिंती, तो कडबडीत फळा, कौलाच्या छपराखाली, तरीही मित्रांनो आपली शाळा खूप श्रीमंत होती, खूप श्रीमंत होती. आज तुम्ही IT मध्ये तुम्ही आहात करू किंवा काय AC मध्ये आहात काय आहे, परंतु ती गळणारी आमची इमारत होती. पाऊस आला, थोडं पाऊस आला, या जून जुलैचा पाऊस आला, आणि चारी बाजूनं धुकं यायचं. शनिवारचं तरी मला तर खूप धुकं यायचं. फळ्यावरचं ही जी या बाजूची होती लाकडाची इमारत होती, त्या सगळ्या फळ्यावरती दव आलेला असायचं. कारण आम्ही त्या फळ्यावर लिहिलो नसायचो, कारण तो फळा खडून उडत होता. आणि काही वर्ग होते ते कोंदट होते, हवा स्वच्छ नव्हती, कोंदट होती, तरी तुम्ही त्या शिकला. मी नेहमीच त्या माणगाव या रोडने येतो. मी हायस्कूल जवळून सुटलो त्या साधारणतः आंबेडकरच्या पुतळ्यापर्यंत, म्हणजे त्या पुढच्या कमानीपर्यंत, की मला जाताना किमान 5 ते 10 विद्यार्थी मला भेटतात. एक माझ्या नेहमीच एक सोबत असणारा माझा मित्र तो येणार होता, त्याला सोबत आणतो मी, त्याची शेतीची काम असल्यामुळे थांबला. तो म्हणतोय की खरी श्रीमंती ही आहे. एक सेवा झाली 27 वर्ष, परंतु अजूनही आवाज माझा आहे तसाच आहे, थांबत नाही. कधी अजून सुद्धा समोर बसलेलो नाही आहे. पुरा तास, आता मी ज्या शाळेत आहे तिथं 40 मिनिटं 45 1 तास साधारणतः घड्याळ पहिला तास असतो आमचा 10वीचा ज्याला ठरलेलाच आहे. 10ला गेलो, 9:30च्या दरम्यान आम्ही गेलो, 11ला प्रार्थना झाल्यानंतर 1 वाजताच बाहेर येतो. एकानंच तो वर्ग लढवायचा. एखादा रजेवर गेला की थांबायच नाही गाड्यानं, अगदीच कंटिन्यू दिवसभर संध्याकाळपर्यंत माझा तोच आवाज. अजून सुद्धा मी कधी थकत नाही, अजून सुद्धा मी खुर्चीचा आधार कधी घेत नाही. अजून सुद्धा परमेश्वरानं चांगली ठणठणीत प्रकृती दिलेली आहे, कुठला शुगर नाही, BP नाही, काय नाही, अजून सुद्धा आहे तसा. अजून सुद्धा कधीही स्वेटर वापरत नाही, काय कुठे वापरत नाही. या सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात हिवाळा आला हिवाळ्यामध्ये आनंद घेतो, पावसाळा आला पावसाळ्यात आनंद घेतो, उन्हाळ्यात आला उन्हाळा आला उन्हाळ्यात सुद्धा मी आनंद घेतो, कधीच थकत नाही. आणि त्यामुळं कदाचित ह्या ऋतूनुसार ते माझ्यामध्ये भरती परिणाम झालेला आहे. अजून सुद्धा मी कधी आजारी पडलो नाही आहे, कधी इंजेक्शन घेतलो नाही आहे, अगदी ठणठणीत प्रकृती आहे. या कारण मला ऊर्जा मिळते की ह्या समोर बसलेल्या माणसाबरोबर मला वाटते. अजून सुद्धा रेडी सर ही काय पर्सनॅलिटी वाटते. तिकडे बघितल्यानंतर फर्नांडिस तर नाही आहे, अजून सुद्धा मागं असलेले आहेत. फर्नांडिस सरांकडे पडल्यानंतर एक अगदी साधी मूर्तिमंत उदाहरण वाटते. अजून म्हणजे परवाशी आम्ही शाळेत आले होते, रिटायरमेंटचा थोडा कागद घ्यायचा होता. अजूनही त्या माणसाकडे जिज्ञासा पहा, उत्साह पहा, काम करण्याची वृत्ती त्यांच्याकडे आहे. हे सगळे जे आम्ही काही वर्ग स्टाफ मेंबर होतो, अगदीच तुम्ही आम्हाला बोलवलं. तुमच्या या मीनाक्षी आणि मला वाटतं माया त्या पोरीने अगदीच भरभरून बोलली. त्यांना कधीच व्यासपीठ मिळालं नाही आहे, ते माईक मिळाला अगदी पोटातलं त्यांच्या ओठावर सहज कवा आलं त्यांना पण माहीत नाही आहे. ती बोलता बोलता समारोह करत होती, परंतु माईक पुन्हा घेतला आणि जास्तीत जास्त या पोरी बोलल्या. कारण ते तेवढ्या ज्या 20 वर्ष 21 वर्षाचे जे होतं पोटामध्ये होतं ते सगळं भरभरून या पोरीला.
काही जी मुलं आहेत ती अगदी स्टॉप लागलेली आहेत, परंतु जिथं तुम्ही असता तुम्ही कधी हरू नका, हिम्मत ना हार, चल चला चल असं म्हणून तुम्ही काम करा. मला वाटतं की एक संत कबीराचा दोहा आहे, ऐशी बात बोली आहे कुणी बोले झूठ आणि ऐशी जग बैठी कुणी बोले बोले, की असं एक वाक्य तुम्ही बोला की ते वाक्य चुकीचं किंवा खोडून कुणीच काढता कामा नये. अजून सुद्धा तुमची उमेदीची भरपूर वर्ष आहे, अजून सुद्धा काम करा. मला वाटतं की सुरेश आहेत किंवा आणि बाकीचे मेंबर आहेत त्याचा अजून सुद्धा तो प्रोबेशनचा पिरियड संपायचा आहे. नक्कीच हे अशी हुदकरू जी मुलं आहेत ते नक्कीच भविष्यामध्ये काही ना काही काम करतील असा आशावाद आहे. आम्हाला बोलवला येतच आमचा सण मानपान तुम्ही केला, आम्हाला मान दिला, बरं वाटतं. आणि पुन्हा आमच्या त्या एक विद्यार्थी शिक्षकाचं नातं हे पुन्हा वृद्धिगत झालं. पुन्हा आमचे नकळत काशीन आमचे स्टाफ मेंबर भेटले, अगदीच योगायोगाने हा कार्यक्रम केला. माझं सुद्धा एक काम शेताचं काम चालू होतं आणि शेतातलं काम होतं, पोरांचा निरोप होता की त्या आलेल्या पोरांना म्हटलं की बाबा मला रविवारचा जरा माफ करा. आणि हे आमची बातचीत ऐकली आणि विशेषतः म्हटलं दुसरं 2 माणसं घेतो तरी तुम्ही आणि योगा ट्रॅक्टर खराब झालं ते नसलं हे मोडलं, त्याचं पुन्हा रेडी करून आणावं लागलं. परंतु मला काही अर्धा वेळ झाला तरी आलोच येतो. धन्यवाद सर. यानंतर या आदरणीय